जमिनीच्या व्यवहारामध्ये गैरव्यवहार केलाय म्हणून अजित पवारांचा राजीनामा मागितला जातोय. अजित पवारांचा राजीनामा व्हायला पाहिजे, पण अजित पवारांचा राजीनामा होणार नाही. उद्या विरोधी पक्षनेता अभावी कामकाज चालणार आहे. आपलं मनमानी कारभार हा सरकारच्या माध्यमातून केला जातो. विदर्भाचेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच विदर्भावर अन्याय करतात असं निश्चित उद्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. केवळ एक आठवड्याचं जरी हे अधिवेशन असलं तरी राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 56 वर्षानंतर दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नसल्यानंतरचा कारभार कसा चालणार. कारण माझ्यासोबत आता आहेत एकनाथ भाऊ खडसे, जे पूर्वी विरोधी पक्ष नेते म्हणून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले होते. त्यांची कारकीर्द विरोधी पक्ष नेता म्हणूनच लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गेली. त्यांच्याशीच आपण चर्चा करू की उद्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्या विना अधिवेशन कसं होणार आणि राज्याच्या भविष्याचा प्रश्न. तर नाता भाऊ, तुमचं स्वागत आहे LS मराठीमध्ये. उद्या विरोधी पक्ष नेता अभावी कामकाज चालणार आहे आणि तेही केवळ एक आठवड्याचं. तर विरोधकांना आणि जनतेला न्याय मिळेल असं वाटतंय का? मुळामध्ये असं आहे की नागपूरचं अधिवेशन घेण्याच्या संदर्भामध्ये नागपूर करार झाला आणि या नागपूर करारामध्ये हे अधिवेशन 1 महिनेपर्यंत चालवावं असं ठरलं. पण अलीकडच्या कालखंडामध्ये हे अधिवेशन 4 दिवसात 5 दिवसात आटोपलं जातं. कधी मी स्वतः पाहिलं आहे, म्हणजे मी अधिवेशनात भाग घेत असताना 40-35 वर्षापूर्वी हे अधिवेशन किमान 3 आठवडे नागपूरला चालायचं. पण आम्हाला 3 आठवड्याचं 2 आठवडे झालं, आता 2 आठवड्याचं 1 आठवडे झालं. यामुळे विदर्भाला तर न्याय मिळतच नाही, पण महाराष्ट्राचे प्रश्न त्याच्यामध्ये सुटू शकत नाही. आणि मग अशा स्थितीत विधानसभेचं अधिवेशन घेणं म्हणजे निव्वळ एक फॉर्मॅलिटी ठरते. हे अधिवेशन चाललं पाहिजे. परत विधानसभेमध्ये प्रश्न मांडले गेले पाहिजे. विदर्भाच्या विषयी तर चर्चाच होत नाही त्या अधिवेशनात. नाता भाऊ, विदर्भाचेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच विदर्भावर अन्याय करतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का? निश्चित विदर्भाचे मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांनी तरी आग्रह धरायला पाहिजे की अधिवेशन चालवा आणि त्याच्यामध्ये विदर्भाचे प्रामुख्यानं प्रश्न घेऊन ते सोडवण्यासाठी मदत करा. परंतु तसं दुर्दैवाने होत नाही. उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्री पदाची तरी गरज काय, ही भूमिका मांडली आहे. त्यावर तुमचं काय मत? लोकशाही पद्धतीमध्ये आणि लोकशाही प्रणालीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी असतो आणि सत्ताधारी पक्षावर अंकुश जर ठेवण्यासाठी विरोधी पक्ष नसेल तर मग निरंकुश सत्ता चालते. मग आपले मनमानी कारभार सरकारच्या माध्यमातून केला जातो. या ठिकाणी विरोधी पक्षनेता हा सभागृहात दोन्ही सभागृहामध्ये नाही आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. लोकशाहीच्या दृष्टीनं असं नाही आहे. विरोधी पक्षनेत्याचे निकष लावत असताना तुम्हाला 10% किमान नसले पाहिजे हे निकष तुम्ही लावता. पण असं अनेकदा झालेलं आहे की विधान परिषदेत किंवा विधानसभेमध्ये 10% नसताना सुद्धा विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता दिलेला आहे. अगदी मला आठवतं की ज्यावेळेस सूर्यभानजी पाटील होते किंवा त्याच्या आधी कृष्णराव धुळूप होते किंवा त्याच्या आधी जर पाहिले तर त्यावेळेस विरोधी पक्षाची संख्या ही 10 कधीच राहायची नाही. 5-6 असायचे, 4-5 असायचे आणि मग 4-5मधून विरोधी पक्षाची नेमणूक व्हायची. अशा स्थितीमध्ये विरोधी पक्षासाठी ही 10%ची अट शिथिल करण्याचा अधिकार माननीय अध्यक्षांना आहे. परंतु या ठिकाणी दुर्दैवाने त्याचं पालन होत नाही आणि त्यामुळे आम्हाला विरोधी पक्ष नकोच आहे. आमच्या टीका टिप्पणी आम्ही सहन करणार नाही. किंवा सरकारच्या अनेक भानगडी असतात, अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणं असतात. विरोधी पक्ष नसल्यामुळे त्याचा धाक उरत नाही. नाता भाऊ, एक दुखरा प्रश्न आहे. कथित जमीन घोटाळ्याचा आरोप होऊन तुमचा राजीनामा घेण्यात आला आणि आत्ताही अजित पवारांच्या मुलाने जमिनीच्या व्यवहारामध्ये गैरव्यवहार केला आहे म्हणून अजित पवारांचा राजीनामा मागितला जातोय, पण तो होत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, तो राजीनामा होईल? माझ्यावर जे आरोप झाले ते आरोप जमीन घोटाळ्याच्या संदर्भामधले नव्हते. मी जमिनीच्या संदर्भामधले महसूल मंत्री असताना एक बैठक घेतली आणि त्या ठिकाणी तुम्ही पदाचा दुरुपयोग केला म्हणून मला माझा राजीनामा घेतला. म्हणजे नैतिकता ठेवून तुम्ही राजीनामा द्यावा असं मला सांगण्यात आलं आणि मी राजीनामा दिला. प्रत्यक्ष जी जमीन घेतली ती माझ्या परिवारानं घेतली, त्याचे ते नियमानं घेतली असं आता सिद्ध झालेलं आहे. आता अशा संदर्भामध्ये सारे कागदपत्र आता बाहेर आले की त्याच्याशी माझा काही संबंध नाही. परंतु मीटिंग घेतली,
त्यामुळे राजीनामा द्या अशा स्वरूपाचं घेतल्यामुळे मला राजीनामा द्यावा लागला. आता त्याचे कारणं काही वेगवेगळे असू शकतील, परंतु अलीकडच्या कालखंडामधलं जर चित्र पाहिलं तर अजितदादांच्या मुलाच्या संदर्भातलं जमीन घोटाळा झाला. आता त्या अनेक जमीन घोटाळ्याचं नाही, अनेक घोटाळेवाले सगळे मंत्रिमंडळामध्ये आज दिसत आहे आपले, ज्यांच्यावर आरोप होते. आणि मग अशा स्थितीत ज्यांच्यावर आरोप होते अशा स्थितीत खरं म्हणजे सर्वांच्याच राजीनामे घ्यायची वेळ आली आहे. मंत्रिमंडळामध्ये बहुतांश मंत्री असे आहेत की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे आरोप झाले. जर एकनाथ खडसेंची नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा घ्यायची घटना पाहिली तर मंत्रिमंडळातल्या साऱ्याने जवळपास ज्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप आहे सर्वांनीच राजीनामा देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अजित पवारांचाही राजीनामा व्हायला पाहिजे, पण अजित पवारांचा राजीनामा होणार नाही. उद्याच्या अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या राजीनाम्यावरून विरोधक काय भूमिका घेतील हे जरी आत्ता स्पष्ट नसलं तरी नाताभाऊंनी उद्याचं भविष्य आजच सांगून टाकलंय की त्यांचा राजीनामा होणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह ब्रह्मचट्टे, LS मराठी, जळगाव.